सांगतात ते आले सगळे हे बघा. आपण पहिल्या गेट मधून आलात ना तुम्ही वरती, तो मेणा दरवाजा होता. मेणा म्हणजे पालखी असायची. मेणा पूर्ण पॅकबंद राहायची आणि समोरचा गेट आहे ना इकडे, तो पालखी दरवाजा. म्हणजे आपल्या राजांची गडावरती पालखी येताना समोरच्या गेट मधून आपली पालखी राजांची वरती यायची, तो पालखी दरवाजा आहे. या राणी महालाच्या समोर आपण हे घराचे जोते पाहतो ना, याला राण्यांच्या दाशांची घरं म्हणतात. म्हणजे प्रत्येक राणीची दाशी होती, प्रत्येक घरासमोर राहायची. फक्त राहिलेल्या घराची ज्योती त्यावेळेच हे आपल्याला फाउंडेशन खालचं पाहतो, म्हणजे याला दासी भट्टा म्हटलेला आहे. आणि या रेलिंगच्या खाली जे वाडे आहेत ना समोर, हे त्यावेळेचं अष्टप्रधान मंत्रिमंडळ स्वराज्याचा कारभार होता. हा स्वराज्याचा कारभार या रायगडावरून या अष्टप्रधान मंत्रिमंडळातून सांभाळला जायचा. हे समोरचे 5 वडे, पाठीमागे झाडी दिसते बघा आपलं झाड, त्या झाडाच्या खाली 3 आहेत. एकूण 8 मंत्र्यांचे 8 वडे होते. याला अष्टप्रधान मंत्रिमंडळाचे 8 वडे म्हणतात. आणि वरच्या ओढले ते 3 खोलखड्डे आहेत. लोखंडी जाळी लावलं. पहिला 22 फूट खोल आहे, मध्ये 20 आणि तिसरा 18 फूट. ही त्यावेळची धान्यांची कोठार. गडावर अन्नधान्याचा वापर, स्टोरेज, या किल्ल्यावर या ठिकाणी धान्य स्टोर करण्याची जागा. राजांच्या काळात इथे धान्य साठवायचे. राजांच्या नंतर रायगडावरती ज्यावेळी पेशवे आले, त्या पेशवेला कैद्यांची कोठार असं उपयोग केलं होतं. राजांनी गडावर कधीच कैदी ठेवले नाहीत. राजांच्या काळात कैदी ठेवणे शक्य नव्हतं. समोर राणी महाल, खाली अष्टप्रधान मंत्रिमंडळ, तर आतमध्ये राजांचा राजवाडा होता. बाली किल्ला भागात जेल नसावे म्हणून पूर्वीचे स्टोरेज, या ठिकाणी धान्य स्टोर करण्याची जागा. राजांनी कोल्हापूरमध्ये पन्हाळा किल्ला घेतला. पन्हाळा किल्ल्याला 3 कोठा बांधले धान्यांचे. ते मोठमोठे कोठार आहेत. वरून धान्य सोडायचे आणि खालून त्याला दरवाजे धान्य काढण्यासाठी. त्याला याला कोकणात कंदीपेव कोठा म्हणायचे, पण त्याला गोदाम अंबारखाना म्हणायचे. स्वराज्याचा साठा हा धान्याचा कोल्हापूरमध्ये होता. आणि हा राजधानीसाठी रायगडावरती लागणारा 3,500 लोकांना संकट काळी इथलं धान्य 3 महिने गडाचा महादरवाजा बंद असेल, रायगडाला कोणी आक्रमणाचा वेढा पडला तर 3 महिने गडावरती असणाऱ्या लोकांना यातलं धान्य काढून दिलं जायचं. अशी त्यावेळची धान्यांची कोठार आहेत. धान्य कोठार बघताना हा समोरचं जाळी लावले तेवढंच खोलगड्डा बघायचंय. मंत्रिमंडळ वाडे या रेलिंग पासून बघायचे. मधल्यावरती जाळी नाही, मध्ये कोणी जायचं नाही. आणि आपल्याकडे काही वस्तू हातात असतील, त्या वस्तू त्याच्यामध्ये पडलेली पुन्हा वस्तू काढता येत नाही. बघून घ्या, दाखव त्यांना. मधल्यावरती उभे पळायचंच नाही अजिबात. सावकाश जायचं, सावकाश. दरवाजा त्यांनी सांगितलं नाही का, घालून दरवाजा लावला. अरे